स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 60 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 60. रंगपंचमीचा दरबार. एके दिवशी रंगपंचमी असल्यामुळे त्या उत्सवा संबंधाने राजवाड्यात दरबार भरला होता. चिंतोपंत आप्पा कारभारी यांच्या घरी श्री स्वामी समर्थांची स्वारी असल्याने त्यांना जाण्यास उशीर झाला. राजाकडून त्यांना जासूत आला. श्रींनी टोळांना कचेरीत जाऊ नकोस म्हणून आज्ञा केली. समर्थांची आज्ञा अमान्य करून टोळ्यांना जाता येईना. इकडे राजाची इतराजी होईल म्हणून भीती पडली. अशा पंचायतीत टोळ असता पुन्हा बोलावणे आले, पण समर्थ आज्ञा देईना. तिसऱ्या वेळेला चोपदार बोलावण्यास आला, तरी समर्थांनी परवानगी दिली नाही. चिंतोपंताकडे पाहून महाराज रागाने म्हणाले, तुझा गळा कापला तर तू काय करशील वगैरे पुष्कळ प्रकारे महाराज रागावले. टोळ श्रींचे पूर्ण भक्त असल्यामुळे त्यांना वाटले की आज दरबारात काहीतरी विपरीत घडणार आहे. राजाची गैरमर्जी होण्याची भीती न बाळगता श्री समर्थांच्या आज्ञेप्रमाणे दरबारात न जाण्याचा निश्चय त्यांनी केला. गोपाळ जोशी हिरळीकरांनी चोपदारास विचारले, राजेसाहेब कुठे बसले आहेत? चोपदाराने सांगितले, राजेसाहेब थोरल्या दरवाजाच्या बाहेर चौथऱ्यावर बसले आहेत बघा. पुढे दरबारात दुतर्फा मानकरी मंडळी बसली असताना गणपतराव खंडागळे यांच्या कमरेत तलवार लटकत होती. तिचे टोक गणपतराव बस्ते यांच्या पागोट्याला लागून पागोटे खाली पडले. भर दरबारात अपमान झालेला सहन न होऊन बस्ते गणपतरावांच्या अंगावर धावले. तलवारीचे सळ दोघांनी उपसून ते एकमेकांचा प्राण घेण्यास प्रवृत्त झाले. दुसऱ्या मानकरी मंडळींनी मोठ्या प्रयासाने उभयत्यांना बाजूस काढून तंटा मिटवला. याप्रमाणे रंगपंचमीचा बेरंग झाला. बस्ते यांनी विनाकारण दंगा केला म्हणून राजेसाहेबांनी त्यांना अक्कलकोटच्या हद्दपार केले. असो, श्रींनी टोळांना दरबारात जाऊ दिले नाही याचे कारण हेच असावे. येथे बखर क्रमांक 60 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.